तर मुलांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि आपण आता घेणार आहोत ग्रामर पार्ट. तुम्हाला पूर्ण इयरभर पुन्हा ते करत बसायची गरज नाही. फक्त रिव्हिजन केल्या तरी पण तुम्हाला पूर्ण ग्रामरचे सगळे पार्ट आपण यामध्ये कव्हर करणार आहोत पूर्ण मे महिना. तर फर्स्ट जो पार्ट आपण घेणार आहोत ग्रामरचा तो आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. हा आता फर्स्ट स्टँडर्डपासून ते 10th स्टँडर्डपर्यंत सर्वच मुलांना आहे आणि सगळ्यात सोपा भाग आहे. म्हणून फर्स्ट डे आहे आणि सगळ्यात सोपा आपण पार्ट इथे घेतलेला आहे जो सगळ्यांना येतोय, परंतु आपण फक्त एकदा रिवाइज करूया. ठीक आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर यामध्ये फक्त काय करायचं असतं तुम्हाला की जे तुमचे लेटर्स आहेत ABCDEFG हे जे लेटर आहेत झेडपर्यंत, तर जे तुम्हाला वर्ड्स दिलेले असतील त्या वर्ड्सला आपल्याला या लेटरप्रमाणे अल्फाबेटिकली त्यांना अरेंज करायचं असतं आणि खूप सोपा प्रश्न असतो आणि दरवर्षी प्रश्नपत्रिकेत हा येतो एक्झामला. तर इथे काही एक्झाम्पल दिलं आहे, तर एक्झाम्पलमधूनच आपण हे समजून घेऊया. कॅट, ॲपल, एलिफंट आणि फॅन असे 4 तुम्हाला इथे वर्ड्स दिलेले आहेत. तर अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना फर्स्ट लेटर पहिलं आपल्याला लक्षात घ्यायचं. फर्स्ट लेटर काय आहे? C, इथे A, E आणि F. 4 इथे C, A, E आणि F हे फर्स्ट लेटर आहेत. तर यामध्ये ABCDच्या लेटरप्रमाणे जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिला येणारा लेटर कोणता आहे? ABCDचा A. तर A वाला वर्ड जो आहे तो आपण फर्स्ट राईट करणार, ॲपल. आता सेकंड लेटर कोणता येतो? B, परंतु यामध्ये B नाही, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेटर चेक करायचा आहे, तो आहे C. तर C पासून सुरू होणारा कोणता वर्ड आहे इथे? CAT, कॅट आहे. ओके. त्यानंतर D हा लेटर येतो, बरोबर. ABCD जर आपण सिरियलप्रमाणे बोललो तर D येतो, D इथे नाही, म्हणजे इथे D नाही. त्यानंतर येणारा कोणता आहे? E, म्हणजे एलिफंट, ELEPHANT, एलिफंट आपण इथे राईट केला. त्यानंतर सगळ्यात शेवटी कोण राहिला? फॅन, तो इथे राईट करून घेतला. हे झालं अल्फाबेटिकल ऑर्डर, जे आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल ह्या एक्झाम्पलने. आता हे खूप इझी होतं. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन कधी कधी काय होतं, ही सगळी लेटर सेम येतात. फर्स्ट लेटर जे आहे ते सेम येतात, सेम लेटर असलेले शब्द. तर इथे पहा, बॅग, बॉल, बास्केट आणि बॅट. तर फर्स्ट लेटर सर्वांचे इक्वल आहेत. मग आता काय करायचं? अशा वेळेला आपल्याला सेकंड लेटर बघायचं. आता इथे पहा, सेकंड लेटरसुद्धा इथे ए आहे, इथे पण ए आहे, म्हणजे सगळीकडेच ए आहे. मग अशा वेळेला पुन्हा काय करायचं लागतं आपल्याला? तर थर्ड लेटर चेक करायचा. मग थर्ड लेटरमध्ये इथे G आहे, इथे L आहे, इथे S आहे आणि इथे T आहे. तर आता G, L, S आणि T यामध्ये सगळ्यात पहिला कोण येतो? GL. तर सगळ्यात पहिला येतो काय? G. तर आपण इथे राईट करूया, BAG, बॅग हा फर्स्ट आहे. त्यानंतर येतो L, BALL तो. त्यानंतर इथे S आणि T. तर S, Tच्या पहिले S येतो, म्हणून बास्केट आपण पहिला लिहूया. आणि शेवटी कोण राहिला? BAT, बॅट. म्हणजे ॲज इट इज जसे होते तसेच ते सिरियलप्रमाणे लागलेले आहेत. तर आता नेक्स्ट इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत ते चेक करूया आपण. डॉग, डक, डिअर आणि डॉल. फर्स्ट लेटर सगळ्यांचे इक्वल आहे D. मग आता आपल्याला काय करावं लागेल? सेकंड लेटर बघूया. सेकंड लेटरमध्ये O, U, E आणि O. ऑब्वियसली आता ह्या 4मध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले कोण येतो? इथे O आहे, इथे पण O आहे, इथे U आहे आणि हा E आहे. म्हणजे जर आपण ABCDच्या लेटरप्रमाणे गेलो तर फर्स्ट कोण येतो? E येतो, म्हणून डिअर हा वर्ड फर्स्ट आपण लिहिणार. त्यानंतर O. आता ओमध्ये इथे G आहे आणि इथे L आहे, हे दोघं इक्वल आहेत, म्हणून आपण त्याच्यानंतरचं लेटर चेक करतो. इथे L आहे, इथे G आहे, मग G पहिले येतो, म्हणून आपण इथे लिहिणार डॉग आणि त्यानंतर डॉल. मग राहिलं कोण? DUCK, डक, कारण U हा लेटर नंतर येतो, म्हणून DUCK आपण नंतर घेतलेला आहे. M फर्स्ट लेटर A, B आणि O आहे. मग याच्यामध्ये बघूया फर्स्ट लेटर कोणता आहे? तर इथे ॲपल. A हा सर्वात पहिले येतो, म्हणून इथे आपण राईट केला ॲपल. त्यानंतर B येतो, म्हणून बनाना. त्यानंतर कोण येतो? B झाल्यानंतर इथे O आहे आणि इथे M आहे, मग Oच्या पहिले कोण येतो? M. मग इथे मँगो आपण राईट करूया आणि शेवटी कोण राहिला? ऑरेंज.
आणि त्यानंतर अजून एक एक्झाम्पल इथे आहे सन, मून, स्टार आणि क्लाउड. तर सन इथे यस आहे, इथे यम आहे, यस आहे आणि सी आहे. तर याच्यामध्ये पहा सगळ्यात पहिला कोण येतो? सी. तर इथे CLOUD क्लाउड आपण राईट करून घेतला. त्यानंतर येतो MOON मून राईट केला. आता हे दोघं इक्वल आहेत, यस आणि यस. मग सेकंड लेटर चेक करूया. इथे आहे टी, इथे आहे यू. तर टी यूच्या पहिले येतो म्हणून इथे आपण स्टार राईट करूया आणि सन हा सर्वात शेवटी राईट करूया. ठीक आहे. तर इथे हे आपलं फिनिश झालेलं आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे इथे बुक, पेन, पेन्सिल आणि इरेझर. तर बी आहे इथे पहिला, नंतर पी आहे, पी आणि ई. तर सगळ्यात पहिले कोण येतो? ABCDतला सगळ्यात पहिले येणारा इथे बी आहे. एचा लेटर आपल्याला नाही इथे. मग बी बुक राईट करूया आपण. त्यानंतर कोण येतो? पी आणि पी आणि ते ई. मग आता बीच्या नंतर येणारा कोण आहे? ई, म्हणून इरेझर. त्यानंतर पी आणि इथे पण पी आहे, इथे पण ई आहे, इथे पण ई आहे. नंतर याचं इथे एन आहे, इथे पण एन आहे. परंतु अशा वेळेला अशी सिच्युएशन झाली, आता इथे तिघांचे इक्वल आहेत, हे पण 3 इक्वल आहेत, पण हा शॉर्ट वर्ड आहे म्हणून आपल्याला इथे पेन अगोदर घ्यायचा आणि पेन्सिल नंतर लिहायचा. तर इथे लक्षात ठेवायचं, जर इथे हे 3ही इक्वल आहेत आणि ह्याची लेटर संपली आणि इथे लेटर बाकी आहे, तर आपल्याला जो शॉर्टर वर्ड आहे तो आपल्याला फर्स्ट लिहायचा आहे आणि आपला अल्फाबेटिकल ऑर्डर कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अल्फाबेटिकलचे खूप सगळे एक्झाम्पल देऊन काय असतं अल्फाबेटिकल ऑर्डर आणि कसे लावायचे हा अतिशय सोपा ग्रामरचा पाठ शिकलेला आहोत. तर इथे काही एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत आणि हे एक्झाम्पल सॉल्व करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि कमेंटमध्ये मला याचा आन्सर नक्की सांगा. थँक्यू.